मी आर्यन, राहुलचा सर्वात जिवलग मित्र किंवा कदाचित होतो. आजकाल आरशात स्वतःकडे पाहिलं की हा प्रश्न माझ्या मनात वारंवार उभा राहतो. कारण ज्या गोष्टीपासून मी आयुष्यभर दूर राहण्याचा प्रयत्न केला, त्याच गोष्टीच्या सावलीत मी स्वतःला हरवून बसलो आहे. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीवर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज संपूर्ण फ्लॅटमध्ये घुमत होता. वारंवार एक विचित्र शांतता होती. पण माझ्या मनात मात्र वादळ सुरू होतं. श्यामल सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला बसली होती. हातात गरम चहाचा कप होता. तिचा चेहरा थोडासा थकलेला दिसत होता. तू आलास? बरं वाटलं, ती हळू आवाजात म्हणाली. मी फक्त मान हलवली. खरं सांगायचं तर इथे येण्याआधी मी जवळजवळ 10 वेळा निर्णय बदलला होता. जाऊ की नको जाऊ. फोनवर तिचा आवाज ऐकला तेव्हा ती खूप अस्वस्थ वाटत होती. राहुल कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. ती एकटी होती. पण एक मित्र म्हणून तिची विचारपूस करणं चुकीचं नव्हतं. पण माझ्या मनातलं सत्य काही वेगळंच होतं. मी स्वतःपासून ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती एक गोष्ट मला माहीत होती. श्यामल मला आवडत होती. खूप आधीपासून. पहिल्यांदा राहुलने तिची ओळख करून दिली होती तेव्हापासून. ती हसली होती आणि सहजपणे म्हणाली होती, राहुल तुझ्याबद्दल खूप बोलतो. तेव्हा मी फक्त हसलो होतो. पण त्या दिवसानंतर तिच्या प्रत्येक भेटीत काहीतरी वेगळं जाणू लागलं. तिचा साधेपणा, तिचं मन मोकळं हसणं, तिची काळजी घेण्याची सवय, सगळंच. आणि म्हणूनच मी स्वतःला कायम थांबवत आलो होतो. कारण ती राहुलची होती, माझ्या भावासारख्या मित्राची. मी कधीच त्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या, किमान आजपर्यंत. काय विचार करतोस? श्यामलचा आवाज मला वर्तमानात घेऊन आला. काही नाही, थेट. ती हलकसं हसली. तू जेव्हा जास्त विचार करतोस ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. मी काही बोललो नाही. ती बरोबर होती. कारण त्या क्षणी माझ्या डोळ्यात एकच विचार फिरत होता. मी इथे का आलो? मित्र म्हणून की त्यापेक्षा काही वेगळ्या कारणासाठी? श्यामल उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेरचा पाऊस पाहत ती काही क्षण शांत राहिली. मग अचानक म्हणाली, कधी कधी खूप एकटं वाटतं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या आवाजातला थकवा स्पष्ट जाणवत होता. राहुलशी बोलत नाहीस का? ती हसली. पण ते हसू आनंदाचं नव्हतं. बोलते, रोज बोलते, पण काही गोष्टी फोनवर सांगता येत नाहीत. त्या वाक्यानंतर खोलीत पुन्हा शांतता पसरली. मी काही बोलू शकलो नाही कारण मला भीती वाटत होती. ती काय बोलणार आहे याची. आणि त्याहून जास्त मला काय ऐकायचं आहे याची. वेळ हळूहळू पुढे जात होता. चहा संपला. पाऊस वाढत गेला. आमच्या गप्पा मात्र थांबत नव्हत्या. कॉलेजच्या आठवणी, राहुलच्या जुन्या सवयी, आमचे वेडेपणाचे किस्से, कधी हसणं तर कधी गंभीर चर्चा. सगळं अगदी सहज चाललं होतं. पण प्रत्येक क्षणासोबत मला जाणवत होतं की माझ्या मनाभोवती मी उभी केलेली भिंत कुमकवत होत चालली होती. मी स्वतःला सतत आठवण करून देत होतो, ती राहुलची आहे, ती राहुलची आहे, ती राहुलची आहे. पण हृदय त्या वाक्याचं ऐकत नव्हतं. अचानक वीज कडाडली. श्यामल थोडी दचकली. तिच्या हातातून कप जवळजवळ निसटला. मी सहजपणे पुढे जाऊन कप सावरला. त्या क्षणी आमचे हात एकमेकांना स्पर्शून गेले. फक्त काही सेकंद, कदाचित त्याहून कमी. पण माझ्या मनात काहीतरी हललं. मी लगेच हात मागे घेतला. सॉरी, मी म्हणालो. कशासाठी? ती आश्चर्याने विचारू लागली. माझ्याकडे उत्तर नव्हतं. कारण मी कप पकडल्याबद्दल माफी मागत नव्हतो. मी त्या भावनेसाठी माफी मागत होतो जी माझ्या मनात वर्षानुवर्ष वाढत होती आणि जी आता माझ्या नियंत्रणाबाहेर जात होती. रात्र आणखी गडद होत गेली. घड्याळाने 11 वाजल्याची सूचना दिली. इतका पाऊस आहे, आता परत जाणार? श्यामलने मला विचारलं. प्रश्न साधा होता, पण त्याचं उत्तर माझ्यासाठी तितकं साधं नव्हतं. कारण मला माहीत होतं, जर मी आता उठून गेलो तर कदाचित सगळं पूर्वीसारखं राहू शकतं. कदाचित. पण जर मी थांबलो तर काहीतरी बदलणार होतं. काहीतरी असं जे परत कधीच मागे घेता येणार नव्हतं. मी खिडकीबाहेर पाहिलं.
पाऊस अजूनही कोसळत होता आणि माझ्या मनातला संघर्षही. एका बाजूला राहुल उभा होता, माझा मित्र, माझा भाऊ, ज्याने माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला. दुसऱ्या बाजूला श्यामल होती, ती स्त्री जी नकळत माझ्या हृदयात जागा करून बसली होती. त्या क्षणी मला जाणवलं, माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय माझ्यासमोर उभा आहे आणि मी कोणताही निर्णय घेतला तरी कोणीतरी जखमी होणार आहे. कदाचित राहुल, कदाचित श्यामल, कदाचित मी स्वतः. आणि त्या रात्री मी अजूनही उत्तर शोधत होतो. खिडकीवर सतत कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज खोलीत भरून राहिला होता. घड्याळाने 11 वाजून गेले होते, पण माझ्या मनात वेळ जणू थांबून गेली होती. मी अजूनही सोफ्यावर बसलो होतो. श्यामल समोर उभी होती. तिने विचारलेला साधा प्रश्न अजूनही हवेत तरंगत होता. इतका पाऊस आहे, आता परत जाणार? मी उत्तर दिलं नाही, कारण उत्तर फक्त हो किंवा नाही इतकं सोपं नव्हतं. माझ्या मनात 2 वेगवेगळे आवाज सतत भांडत होते. एक आवाज म्हणत होता, उठ, इथून निघून जाय, अजून वेळ गेली नाही. दुसरा आवाज मात्र कुजबुजत होता, थोडा वेळ अजून थांब, यात काही चुकीचं आहे, तुम्ही फक्त बोलत आहात. मी डोळे मिटले, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मनाला फसवणं आता कठीण होत चाललं होतं. श्यामल शांतपणे माझ्या बाजूला येऊन बसली. काही क्षण आम्ही दोघेही काही बोललो नाही. खोलीत फक्त पावसाचा आवाज होता आणि त्या शांततेत अनेक न बोललेले प्रश्न. आर्यन, तिने हळू आवाजात माझं नाव घेतलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी होतं, एकटेपणा, थकवा आणि कदाचित एखादं उत्तर शोधण्याची धडपड. तुला कधी असं वाटतं का, ती म्हणाली, की आपण काही लोकांसमोर खऱ्या अर्थाने स्वतःसारखे असतो? मी काही क्षण विचार केला. हो, मला तुझ्यासमोर तसंच वाटतं. ते शब्द ऐकून माझ्या छातीत धडधड वाढली. कदाचित ती सहज बोलत होती, कदाचित तिचा काही वेगळा अर्थ नव्हता, पण माझ्यासाठी त्या वाक्याचं वजन खूप मोठं होतं. कारण मी स्वतःला कित्येक वर्ष एक गोष्ट सांगत आलो होतो, ती फक्त मित्राची प्रेयसी आहे, त्यापलीकडे काही नाही. पण त्या रात्री प्रत्येक क्षण ती भिंत कमकुवत करत होता. मी नजर दुसरीकडे वळवली. राहुल भाग्यवान आहे, मी शांतपणे म्हणालो. ती काही क्षण शांत राहिली, मग हलकसं हसली. तो खूप चांगला आहे, पण त्यात उत्तरात प्रेम होतं, पण त्याच्याबरोबर काहीतरी अपूर्णही वाटत होतं. मी अधिक काही विचारलं नाही, कारण मला भीती वाटत होती. कधी कधी काही प्रश्नाची उत्तर ऐकण्याची तयारी आपल्यात नसते. रात्र पुढे सरकत गेली. आम्ही जुन्या आठवणी काढत राहिलो. कॉलेजचे दिवस, राहुलची मस्करी, आमच्या वेळात ट्रिप्स. त्या आठवणीमध्ये राहुल सतत उपस्थित होता आणि त्यामुळे माझी अपराधी भावना आणखी वाढत होती. कारण ज्याबद्दल आम्ही बोलत होतो त्याचाच विश्वास मी मनातून मोडत होतो. अचानक श्यामलचा फोन वाजला. स्क्रीनवर राहुलचं नाव दिसलं. माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती फोन उचलून बोलू लागली. हाय. तिचा आवाज अचानक बदलला, नेहमीसारखा हलका आणि आनंदी झाला. मी दूर बसून ऐकत होतो. ती त्याला विचारत होती, प्रवास कसा चालला आहे, जेवण केलं का, कधी परत येणार आहे. साधी रोजची संभाषणे, पण प्रत्येक शब्द माझ्या मनावर जड होत होता. कारण त्या कॉलेजमध्ये मला राहुलचा विश्वास ऐकू येत होता. तो निर्धास्त होता. त्याला कल्पनाही नव्हती की त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि त्याची सर्वात जवळची एक व्यक्ती एकाच खोलीत बसले आहेत. फोन संपला. श्यामल काही क्षण शांत झाली. मीही काही बोललो नाही. शेवटी मीच विचारलं, तो ठीक आहे ना? हो, ती हसली, नेहमीसारखंच. माझ्या मनात अचानक अपराधी भावनेची लाट आली. त्या क्षणी मला उठून निघून जावंसं वाटलं, सगळ्यापासून दूर, या परिस्थितीपासून, या भावनांपासून, स्वतःपासून. पण मी तिथेच बसलो. कदाचित कारण मला जायचं नव्हतं, कदाचित कारण मी आधीच खूप पुढे आलो होतो. मध्यरात्र जवळ आली. पाऊस थांबायची कोणतीही चिन्ह नव्हती. श्यामल खिडकीत उभी राहून बाहेर पडत होती. मी तिच्याकडे पाहत होतो आणि अचानक मला जाणवलं, मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो नाही. मी अनेक वर्षे भावनांना दाबून ठेवलं, त्यांना नाव दिलं नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
पण त्या होत्याच, खऱ्या होत्या. आणि आता त्या माझ्यासमोर उभ्या होत्या. मी हळूच विचारलं, तू आनंदी आहेस का? तिने लगेच उत्तर दिलं, नाही. तोच तिच्या उत्तराचा सर्वात मोठा भाग होता. काही सेकंद गेले, मग ती माझ्याकडे वळली. हा प्रश्न इतका सोपा नाही. मी मान हलवली, कारण मला समजलं होतं काही गोष्टी काळ्या पांढऱ्या नसतात. त्या मधल्या असंख्य छतांमध्ये अडकलेल्या असतात. आपल्या नात्यांसारख्या, आपल्या भावनांसारख्या, आपल्या चुका आणि योग्य गोष्टींसारख्या. त्या रात्री मला प्रथमच जाणवलं, हे फक्त आकर्षण नव्हतं, फक्त एखाद्या क्षणाची कमजोरी नव्हती. हा अनेक वर्षाचा न बोललेला भावनिक गुंता होता. आणि म्हणूनच तो अधिक धोकादायक होता. कारण क्षणिक भावना निघून जातात, पण मनात घर करून बसलेल्या भावना सहज जात नाहीत. घड्याळाने 12 वाजल्याचा आवाज दिला. नवा दिवस सुरू झाला. पण माझ्यासाठी तो दिवस नव्हता. तो एक नव्या संघर्षाची सुरुवात होती. मी अजूनही निर्णय घेऊ शकलो नव्हतो. मित्र म्हणून काय योग्य आहे, मनाला काय हवं आहे, आणि या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतील तर कोणती निवडायची? त्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नव्हती. पण एक गोष्ट निश्चित होती, त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नव्हतं. कारण काही भावना एकदा जाग्या झाल्या की त्यांना पुन्हा झोपवणं शक्य नसतं. आणि माझ्या मनातल्या त्या भावना आता पूर्णपणे जाग्या झाल्या होत्या. बाहेरचा पाऊस अजूनही तसाच कोसळत होता. रस्त्यांवरील दिव्यांचा प्रकाश पाण्यात मिसळून धुसर झाला होता. संपूर्ण शहर जणू झोपलं होतं. पण माझ्या मनाला झोप नव्हती. श्यामल खिडकीजवळ उभी होती. मी सोफ्यावर बसलो होतो. आमच्यामध्ये काही फूट अंतर होतं, पण त्या क्षणी मला ते अंतर खूपच कमी वाटत होतं. कारण अंतर शरीराचं नव्हतं, अंतर मनाचं होतं. आणि ते हळूहळू कमी होत चाललं होतं. तुला कधी असं वाटतं का? श्यामल अचानक म्हणाली की काही निर्णय आपण घेत नाही, ते आपल्याकडून घेतले जातात. मी तिच्याकडे पाहिलं. प्रश्न साधा वाटत होता, पण त्यामागे खूप काही दडलं होतं. कदाचित, मी उत्तर दिलं. का विचारतेस? ती काही क्षण शांत राहिली, मग हलकंसं हसली. असंच. पण मला समजलं होतं की ते असंच नव्हतं. त्या रात्री आमच्यात अनेक गोष्टी अशा होत्या ज्या शब्दात बसल्या जात नव्हत्या, फक्त जाणवत होत्या. मी डोळे खाली केले. मनात पुन्हा राहुलचा चेहरा आला. कॉलेजमधला राहुल, नेहमी हसणारा, माझ्यासाठी भांडणारा, मी अडचणीत असताना पहिला धावत येणारा. असं काहीतरी आठवत होतं. आणि प्रत्येक आठवणीसोबत अपराधी भावना आणखी वाढत होती. काय झालं? श्यामलनं विचारलं. काही नाही, ती हलकंसं हसली. पण यावेळी तिच्या हसण्यात दुःख होतं. ती माझ्यासमोर येऊन बसली. तू संध्याकाळपासून खूप बदललेला वाटतोस. मी उत्तर दिलं, नाही. कारण सत्य सांगण्याची हिंमत नव्हती. सत्य इतकं सोपं होतं की ते बोलणं कठीण होतं. मी बदललेलो नव्हतो. मी फक्त स्वतःपासून लपवणं थांबवत होतो. काही क्षण शांतता पसरली. मग श्यामल हळू आवाजात म्हणाली, कधी कधी मला वाटतं की आयुष्य खूप विचित्र असतं. कसं? जे लोक आपल्याला समजतात ते नेहमी आपल्याजवळ नसतात. त्या वाक्यानंतर मी काही बोलू शकलो नाही. कारण तिच्या शब्दाने माझ्या मनात खोलवर कुठेतरी स्पर्श केला होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण एकटेपणा स्पष्ट दिसत होता. आणि तेच मला सर्वात जास्त अस्वस्थ करत होतं. कारण मला तिची काळजी वाटत होती, खरी, मनापासून. आणि कदाचित म्हणूनच हा संघर्ष अधिक वेदनादायक होता. जर ही फक्त आकर्षणाची गोष्ट असती तर कदाचित सगळं सोपं झालं असतं. पण इथे भावना होत्या, जिव्हाळा होता, आठवणी होत्या. म्हणूनच प्रत्येक गोष्ट अधिक गुंतागुंतीची होत होती. रात्र आणखी पुढे सरकली. आमच्या गप्पा थांबत नव्हत्या. कधी आम्ही भविष्याबद्दल बोलत होतो, कधी जुन्या दिवसांबद्दल, कधी फक्त शांत बसून पावसाचा आवाज ऐकत होतो. त्या शांततेतही वेगळं नातं तयार होत होतं. एक असं नातं ज्याला नाव देणं कठीण होतं आणि कदाचित चुकीचंही. अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर राहुलचं नाव चमकलं. माझा श्वास काही क्षण थांबल्यासारखा झाला. मी फोनकडे पाहत राहिलो. रिंग वाजत होती, पुन्हा पुन्हा वाजत होती.
श्यामलने स्क्रीनकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं आणि काही बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव मला समजलं. माझ्या मनात हजारो विचार धावू लागले. फोन उचलू की नाही? जर बोललो तर त्याच्या आवाजाला मी कसं समोर जाणार? शेवटी मी कॉल घेतला. अरे भावा, राहुलचा नेहमीसारखा उत्साही आवाज कानावर पडला. झोपला नाहीस अजून? मी डोळे मिटले. नाही. मी विचार केला फोन करावा. खूप दिवस गप्पा झाल्या नाहीत. तो हसत होता, सामान्यपणे बोलत होता, जणू सगळं ठीक होतं. आणि त्या क्षणी मला स्वतःचा तिरस्कार वाटला, कारण तो माझ्यावर विश्वास ठेवत होता पूर्णपणे, निर्भयपणे, आणि मी त्याच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नव्हतो. काही मिनिटांनी कॉल संपला. फोन खाली ठेवताना माझे हात थरथरत होते. खोलीत पुन्हा शांतता पसरली. श्यामल काही बोलली नाही, मीही नाही, कारण त्या फोनने आम्हा दोघांना एक गोष्ट आठवण करून दिली होती. राहुल फक्त नाव नव्हता, तो खरा माणूस होता, आमच्या आयुष्याचा भाग होता, आमच्या प्रत्येक आठवणीत होता. आणि त्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली होती. रात्र संपत आली. आकाश थोडं फिकट होऊ लागलं. पाऊसही कमी झाला होता. पण माझ्या मनातलं वादळ अजून थांबलं नव्हतं. मी खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. रिकाम्या रस्त्याकडे पाहत राहिलो आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला, आता पुढे काय? उत्तर नव्हतं, कारण प्रत्येक मार्ग चुकीचा वाटत होता. जर मी दूर गेलो तर श्यामल कायमची हरवेल. जर मी जवळ राहिलो तर राहुलचा विश्वास तुटेल. या दोन्ही गोष्टींचा विचार करता छातीत वेदना होत होती. मला पहिल्यांदाच जाणवलं, काही लढाया जिंकण्यासाठी नसतात, त्या फक्त सहन करण्यासाठी असतात. आणि ही तशीच एक लढाई होती. पहाटेचा प्रकाश हळूहळू खोलीत पसरू लागला. नवा दिवस सुरू होत होता. पण माझ्या मनातली रात्र अजून संपलेली नव्हती, कारण निर्णय अजून बाकी होता. सत्य अजून न बोललेलं होतं. आणि माझ्या आयुष्यातली सर्वात मोठा संघर्ष आता त्याच्या निर्णायक टप्प्याकडे जात होता. मला माहीत नव्हतं पुढे काय होणार आहे, पण इतकं नक्की होतं, पुढची सकाळ माझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. रात्रीचा पाऊस थांबला होता. खिडकीच्या काचेवर अजूनही काही थेंब चिकटून राहिले होते, जणू रात्रीच्या आठवणी मिटायला तयार नव्हत्या. मी खिडकीजवळ उभा होतो. रस्त्यावरची वाहतूक हळूहळू सुरू होत होती. लोक आपापल्या दिवसाची सुरुवात करत होते. सगळं नेहमीसारखं दिसत होतं. पण माझ्या आयुष्यात काहीच नेहमीसारखं उरलं नव्हतं. माझ्या मनात एक विचित्र पोकळी होती, जणू एखादं वादळ संपूर्ण रात्र धुमाकूळ घालून गेलं होतं आणि आता फक्त त्याचे परिणाम शिल्लक होते. मी मागे वळून पाहिलं. श्यामल शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावरही थकवा दिसत होता. ती काही बोलत नव्हती, मीही नाही, कारण काही वेळा शब्द अपुरे पडतात. काही भावना इतक्या गुंतागुंतीच्या असतात की त्यांना व्यक्त करणं अशक्य वाटतं. काही मिनिटं आम्ही दोघे शांत बसलो. शेवटी मीच बोललो, मला निघायला हवं. श्यामलने हळू मान हलवली. ती आधीच हे उत्तर अपेक्षित करत होती, कदाचित मलाही. पण त्या क्षणी ते बोलताना मला मनात वेदना झाली, कारण मला जाणवत होतं, हा निरोप फक्त त्या सकाळचा नव्हता, तो कदाचित एका शक्यतेचाही निरोप होता. काही क्षण गेले, मग ती म्हणाली, कालची रात्र आणि हे सगळं. ती थांबली, योग्य शब्द शोधत होती. मी विसरणार नाही. माझ्या छातीत काहीतरी हललं. मी डोळे खाली केले, कारण तिच्या डोळ्यात पाहिलं असतं तर कदाचित मी अजून कमकुवत झालो असतो. मीही नाही, मी शांत म्हणालो. पण त्या वाक्यात आनंद नव्हता, फक्त सत्य होतं. कारण काही आठवणी सुखद असल्या तरी त्या मनावर ओझं बनून राहतात. ही तशीच एक आठवण होती. मी बॅग उचलली, दाराजवळ गेलो, पण हात दाराच्या हँडलवर ठेवूनही काही क्षण थांबलो, कारण बाहेर पडलो की वास्तव माझी वाट पाहत होतं. राहुल, मैत्री, विश्वास आणि माझं स्वतःचं मन. मी मागे वळलो. श्यामल उभी होती. तिच्या डोळ्यात अनेक न बोललेले प्रश्न होते. माझ्याही मनात होते, पण त्यांची उत्तरं आमच्यापैकी कोणाकडेच नव्हती. मी फक्त इतकंच म्हणालो, काळजी घे. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तूही घे. आणि मग मी बाहेर पडलो. फ्लॅटचं दार हळूच बंद झालं. त्या आवाजाने माझ्या मनात काहीतरी संपल्याची जाणीव झाली. मी जिना उतरू लागलो. प्रत्येक पायरीसोबत मन जड होत होतं.
बाहेर आलो तेव्हा हवेत गारवा होता. रस्त्यावर पावसाचा ओलसर वास पसरला होता. मी काही क्षण तिथेच उभा राहिलो, हात खिशात घातले, डोळे मिटले आणि स्वतःला एक प्रश्न विचारला, आता काय? उत्तर नव्हतं, फक्त शांतता होती. मी फोन बाहेर काढला, स्क्रीन उजळली. वरच्या बाजूला राहुलचं नाव दिसलं. शेवटचा कॉल, शेवटचं संभाषण, शेवटचा विश्वास. माझा अंगठा कॉल बटन जवळ गेला. काही सेकंद तिथेच थांबला. मनात अनेक विचार आले. त्याला सगळं सांगावं, सत्य कबूल करावं, की हे गुपित कायमचं मनात ठेवावं. कोणताही पर्याय योग्य वाटत नव्हता. सत्य सांगितलं तर कदाचित मैत्री संपेल, न सांगितलं तर आयुष्यभर अपराधी भावना सोबत राहील. मी खोल श्वास घेतला आणि फोन पुन्हा खिशात ठेवला. कारण त्या क्षणी माझ्याकडे धैर्य नव्हतं, ना सत्य सांगायचं, ना पूर्णपणे खोटं जगण्याचं. दिवस गेले, आठवडे गेले. जीवन पुन्हा नेहमीसारखं चालू झाल्यासारखं वाटू लागलं. पण फक्त वरवर, आतून काहीच पूर्वीसारखं नव्हतं. जेव्हा राहुल भेटायचा तेव्हा मनात अपराधी भावना जागी व्हायची. तो हसायचा, गप्पा मारायचा, नेहमीसारखं वागायचा. आणि मी विचार करायचो, जर त्याला सत्य कळलं तर? त्याच्या चेहऱ्यावर हे हसू कायमचं नाहीसं होईल का? कधी कधी रात्री उशिरा मी एकटाच बसून त्या 2 दिवसाचा विचार करायचो. प्रत्येक क्षण आठवायचं, प्रत्येक संभाषण, प्रत्येक भावना. आणि मग स्वतःलाच विचारायचो, हे खरं प्रेम होतं का? कदाचित होतं, कदाचित नव्हतं. प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, त्या भावनांनी माझं आयुष्य बदललं होतं. त्यांनी मला स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला भाग पाडलं होतं. मी शिकलो की प्रेम आणि योग्य गोष्ट हे नेहमी एकच नसतात. कधी कधी आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, पण तरीही त्याच्यापासून दूर राहणं योग्य असतं. कारण प्रेम फक्त मिळण्यात नसतं, कधी कधी त्यागातही असतं. आज अनेक महिने झाले आहेत. राहुल अजूनही माझा मित्र आहे. श्यामल अजूनही माझ्या आठवणीत आहे. आणि मी अजूनही त्या दोघांच्या मधल्या रिकाम्या जागेत उभा आहे. कधी अपराधी वाटतं, कधी आठवणीने मन भरून येतं, कधी वाटतं सत्य सांगावं, कधी वाटतं सगळं मनातच ठेवावं. पण एक गोष्ट मला आता समजली आहे, आयुष्यात काही लढाया अशा असतात ज्यात जिंकणारा कोणीच नसतो, फक्त जखमा उरतात आणि त्याच्यासोबत जगायला शिकावं लागतं. ही माझी तशीच एक लढाई आहे, मैत्री आणि प्रेम यांच्यामधली, विश्वास आणि भावना यांच्यामधली, भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामधली. आणि कदाचित ही लढाई माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. कारण काही कथा संपतात, पण त्यांचे प्रतिध्वनी कायम मनात घुमत राहतात. धन्यवाद.